मित्रहो, आम्ही मागच्या वर्षी हम्पीला गेलो होतो। तिथली मंदिरं, कोरीव नक्षीकाम केलेल्या मूर्ती, भव्य मंदिर परिसर हे सर्व पाहून थक्क झालो की इतक्या पुरातन काळातही आपल्या भारतात कला किती विकसित होती। आता हे झालं कर्नाटकातलं उदाहरण, परंतु जेव्हा आम्ही भंडारदऱ्यातल्या शिवमंदिराला भेट दिली तेव्हा तर थक्कच झालो की आपल्या महाराष्ट्रातही इतक्या सुंदर आणि पुरातन कलाकृती आहेत, मात्र ते आपल्याला फारशा माहीत नाहीत। आणि हे मंदिर म्हणजेच अमृतेश्वराचं मंदिर आणि या मंदिराबद्दलचाच आपला आजचा हा व्हिडिओ। भंडारदरा या परिसरामध्ये निसर्गाचे अनेक सारे आविष्कार आपल्याला पाहायला मिळतात। या आविष्कारांबरोबरच इथे एक प्राचीन आणि पुरातन असं शिवमंदिर आहे, जे 1200 वर्ष पुरातन असून हेमाडपंथी पद्धतीने हे बांधण्यात आलं आहे। आज त्याच मंदिराचा व्हिडिओ आपण आपल्याला दाखवणार आहोत। नमस्कार, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। चला तर मग भंडारदऱ्यातील या अमृतेश्वराचं मंदिराचं दर्शन घेऊयात आणि सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। भंडारदरा अभयारण्यामध्ये आता आपण प्रवेश केला आहे। इथे प्रवेश करण्यासाठी आपल्याला काही शुल्क भरावं लागतं, जे प्रत्येकी 30 रुपये एवढं आहे। आणि जर आपल्याकडे जे वाहन असेल त्याचेही चार्जेस आपल्याला पे करावे लागतात। जसं 2 व्हीलरसाठी 25 रुपये किंवा कारसाठी 100 रुपये, जे भरून आपण ह्या अभयारण्यामध्ये प्रवेश करू शकतो। इकडनं कळसुबाई शिखराला जायलाही रस्ता आपण पाहतोय। इथून जवळजवळ 6.5 किलोमीटरवर कळसुबाईचं शिखर आहे, मात्र आता आपण तिकडे न जाता सरळ चाललोय। अमृतेश्वर मंदिराकडे आता आपण निघालोय आणि रस्त्याची परिस्थिती अगदीच हालाकीची आहे। मंदिराकडे जाणारा रस्ता अतिशय खडबडीत आहे, त्यामुळे मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बराच त्रास होतो। या ठिकाणची एक आवडलेली गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणचा निसर्गाचा नजारा बघण्यासाठी अशा बसायला त्यांनी प्रत्येक ठिकाणी सोय केलेली आहे। मित्रहो, इथे आपण अमृतेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत, जिथे आपल्याला एक पाण्याची पुष्करणी पाहायला मिळते। त्याचं नक्षीकाम अतिशय सुंदर आहे। त्याच्या चारही बाजूला छोटी छोटी देवतांची मंदिरंही आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर या पुष्करणीच्या आवारामध्ये आपल्याला खूप सारे विरगळ किंवा जुनी गणपतीची मूर्ती, शेषशाही मूर्तीही पाहायला मिळते। आता आपण ती पुष्करणी पाहायला जाऊयात। या मंदिराच्या बाजूलाच पुष्करणी नावाचा एक तलाव आहे, ज्यामध्ये काळ्या दगडात बनवलेल्या सुंदर देवी देवतांची शिल्प पाहायला मिळतात, ज्यामध्ये गणेश, शेषशाही विष्णू यांचा समावेश आहे। आता आपण ह्या पुष्करणीच्या इथे आहोत आणि जर आपण हा परिसर पाहिला तर प्रत्येक पायरीनं पायरी अतिशय कोरीव काम करून बनवलेली आहे। आपल्या समोर आपल्याला कुंड पाहायला मिळतो, मागच्या साईडलाही शेषशाही स्वरूपातली विष्णूंची मूर्ती आहे आणि प्रत्येक कोष्टकामध्ये अतिशय सुंदर अशा मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात आणि त्या मंदिरांचंही नक्षीकाम अतिशय सुंदर असं आहे। पुष्करणीमध्ये आल्यावर पाहिलं तर इथे आपल्याला आतमध्ये चालायलाही जागा आहे। त्याचबरोबर प्रत्येक मंदिराच्या समोर देवाचं दर्शन घेण्यासाठी एक जागा आहे, एक वरांडा आहे असं आपण म्हणू शकतो, जिथे जाऊन आपण देवाचं दर्शनही घेऊ शकतो। की सुंदर आणि आखीव रेखीव पुष्करणी पाहून झाल्यावर आता आपण निघूयात अमृतेश्वराच्या मुख्य मंदिरामध्ये दर्शनासाठी। अमृतेश्वर हे मंदिर भंडारदऱ्यापासून 17 किलोमीटर अंतरावर असून प्रवरा नदी किनारी असणाऱ्या रतनवाडी या गावात आहे। पुरातन आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या मंदिराला 4 मार्च 1909 मध्ये राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जाही मिळाला आहे। मित्रहो, हे मंदिर 1200 वर्ष पुरातन आहे।
इतिहासातील माहितीनुसार 10व्या शतकातील झांज राजा यांनी भीमा ते गोदावरी या परिसरादरम्यान असलेल्या मुख्य नद्यांच्या उगमस्थानी 12 ज्योतिर्लिंग स्थापन केली। त्यातलंच हे एक अमृतेश्वराचं मंदिर। या मंदिराबद्दलची आणखीन एक आख्यायिका की समुद्रमंथनाच्या वेळी जे 14 रत्न बाहेर आले त्यातूनच हे मंदिर निर्माण झालं असं म्हणतात। हे मंदिर पश्चिममुखी असून या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला नंदी हा मंदिराच्या मागच्या दाराशी आहे। हे मंदिर सुमारे 1200 वर्ष पुरातन असून शिलाहार राजघराण्याने 9व्या शतकात हे मंदिर बांधलंय। झांज राजा यांनी बांधलेल्या 12 शिवमंदिरांपैकीच एक हे शिवमंदिर आहे। या मंदिराची रचना हेमाडपंथी पद्धतीची असून गर्भगृह, अंतराळ आणि महामंडप अशी याची रचना आहे। या मंदिराचं छत आणि भिंती यांच्यावर उत्तम शिल्पाकृती पाहायला मिळतात। तर या मंदिराचा मंडप हा 12 अलंकृत खांबांवर उभा आहे, ज्या खांबांवर सुंदर पुतळे आणि फुलं कोरलेली आहेत। मंदिराच्या आतला गाभा म्हणजे हे जे खांब आहेत तेही अतिशय अलंकृत आणि सुंदर असे आहेत। इथलं वातावरणही अतिशय शांत आणि खूप छान असं आहे। या मंदिरातील शिवलिंगाच्या खाली गरम पाण्याचा झरा आहे, त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा गरम पाण्याच्या झऱ्याची पातळी वाढते तेव्हा मुख्य गर्भगृह पाण्याने भरतं। प्रत्येकाने इथे येऊन हे गतवैभव बघायलाच हवं, इतकं सुंदर हे मंदिर आहे। नक्षीकाम आणि कलाकुसर केलेली देवळं म्हटली की आपल्याला भारताच्या दक्षिण प्रांताची आठवण येते। मात्र महाराष्ट्रातील भंडारदरा इथे आल्यावर हे अमृतेश्वराचं मंदिर पाहिल्यावर खरंच आपल्या इथेही इतकी सुंदर कलाकुसर केलेली मंदिरं आहेत हे पाहून फार छान वाटलं आणि मन प्रसन्न झालं। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।